सध्या गरम एवढं वाढलंय ना, ह्या गरमीमध्ये ना कोणती रेसिपी शूट करायची इच्छा होते किंवा ना कोणतं ब्लॉगिंग शूट करायची इच्छा. किचनमध्ये गेलं का मोबाईल स्टँडला लावा, पुन्हा मोबाईल स्टँडवरनं काढा. हा जो स्ट्रगल आहे ना सध्या नको वाटते, कारण की गरमीमुळे ना चिडचिड होते आणि त्यात रेसिपी शूट करणं म्हणजे सगळ्यात मोठा स्ट्रगल आहे. शक्यतो मी हातानेच मोबाईलचा कॅमेरा जवळ घेते आणि मला जेवढे व्हिडिओ हाताने शूट करता येईल ना तेवढंच मी रेसिपी करता करता हातामध्ये मोबाईल घेऊन व्हिडिओ शूट करत असते. सध्या तरी माझ्यासोबत असंच होते. तुमच्यासोबत पण असंच होते का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता रात्रीच्या 3-4 चपात्या उरल्या होत्या, म्हटलं या चपातीचं काय करायचं. तर सकाळी उठल्यावर म्हटलं चला याच्यासाठी मस्त काहीतरी नवीन नाश्ताची पद्धत पाहूया. तर मिक्सरमध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. त्यानंतर 4-5 चपात्या उरल्या होत्या त्यासुद्धा मिक्सरमध्ये बारीक दळून घेतल्या. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातले. तेल चांगलं गरम झालं की जिरे घातले. त्यानंतर कांदा आणि टोमॅटो टाकला. तर टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. कांदा टोमॅटो चांगला मिक्स झाला की लसूण मिरचीचा ठेचा टाकला. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. चवीनुसार मीठ घातलं, थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग घातलं. पुन्हा थोडंसं पाणी घालून सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता चपातीचे तुकडे त्याच्यामध्ये बारीक केलेले घालून घेतले आणि पुन्हा वरनं थोडंसं पाणी टाकलं. म्हणजे पाण्यामुळे आहे ना आपली जी चपाती आहे ना एकदम कडक नाही होत, नरम नरम राहते. आणि मस्त 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफवून घेतलं आणि पुन्हा सगळं चांगलं मिक्स केलं आणि वरनं हवी तेवढी गार्निशसाठी कोथिंबीर टाकली. 2 मिनिटामध्ये सकाळचा आपला झटपट असा नाश्ता रेडी आहे. तर तुम्ही लिंबूसोबत सुद्धा मस्त वरनं पिळून खाऊ शकतात. तर तुमच्यासोबत पण अशा गोष्टी होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि नवीन असेल, मला अजूनपर्यंत सबस्क्राईब फॉलो केलं नसेल ना ते करायला मात्र विसरू नका. बाय.